अंजनेरी येथे गिधाडाने घेतलेली गगनभरारी। पेंच व्याघ्र प्रकल्पामधून वनविभाग व BNHS कडून ट्रान्समीटर व ट्रॅगिंग J132 करून सोडण्यात आलेल्या गिधाडाने 17 दिवसात 750 किलोमीटरचे अंतर कापून नाशिक शहराच्या वेशीवर प्रवेश केला होता। अशक्तपणामुळे जमिनीवर दारणा सांगवी गावात थकलेल्या अवस्थेत बसलेल्या गिधाडाला पूर्व वन विभागाचे पथकाने रेस्क्यू केले होते। 21 दिवस वनविभागाच्या म्हसरूड TTC मध्ये उपचार करण्यात येत होते। ठणठणीत झालेल्या या गिधाडाला अंजनेरी येथे रेस्क्यू नाशिक डिव्हिजन व पश्चिम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दिनांक 20 रोजी निसर्गात मुक्त केले। प्रवासातील थकवा, उपासमारीमुळे किडनी लिव्हरची कार्यक्षमता मंदावून ॲनिमियाची लक्षणे सुद्धा गिधाडामध्ये दिसत असल्याचे निदान वन विभागाच्या म्हसरूड येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात TTS पशुवैद्य खेमराज सुखवाल यांनी केले होते। सलग 21 दिवस उपचार व शुश्रूषा केल्यानंतर गिधाडाची प्रकृती ठणठणीत झाल्याचा निर्वाळा सुखवाल यांनी दिल्यानंतर वनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या आदेशान्वये वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ, वनपरिमंडळ अधिकारी प्रवीण रत्नपारखी, रेस्क्यू नाशिकचे अभिजित महाले, ऋषिकेश तिवडे, अरुण अय्यर यांनी गिधाडाला सुरक्षितरित्या अंजनेरी येथे नैसर्गिक अधिवास क्षेत्रात मुक्त केले। यावेळी गिधाडाने उंच गगनभरारी घेत आकाशात तब्बल 2 ते 3 घिरट्या लगावल्याचे रत्नपारखी यांनी सांगितले। 14 गिधाडांची दुसरी तुकडी हरियाणाच्या पिंजोरमधून 24 एप्रिल रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील पक्षीगृहात आणण्यात आली होती। या गिधाडांना 8 महिने नैसर्गिकरित्या उदरभरणाचे प्रशिक्षण दिले गेले। 14 गिधाडांना मागील महिन्यात GSM टॅग व ट्रान्समीटर लावण्यात आले। यामध्ये लांब चोचीच्या 5 व 8 पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचा समावेश आहे। गिधाडांना जंगली गिधाडांसोबत जगण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना 11 डिसेंबर रोजी नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले होते। त्यांच्यापैकी हे एक गिधाड नाशिकपर्यंत पोहोचले। या गिधाडाला पुन्हा ट्रान्समीटर लावून निसर्गात सोडण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।